काय काम नाही हे आता तुरुंगातल्या गुंडांना त्यांचे प्रवक्ते बनवून आमच्यावरती आरोप करायला लावतात। जनता शाणी आहे महाराष्ट्राची, त्यांना माहिती आहे काय चाललंय ते। फडणवीसांनी या प्रकारचं राजकारण थांबवायला पाहिजे। अजून तरी त्यांना लोकसभेत किती मोठा फटका बसला हे त्यांनी पाहिलं। हे विषयात आम्हाला इंटरेस्ट नाही। बोला काय दुसरं आहे? सर, जिस तरह से उद्धव ठाकरे ने कल आरोप लगाया उसमें फडणवीस ने ये कहा है कि उद्धव ठाकरे का जो है मानसिक संतुलन भी खराब है। छोड़ दीजिए, किसका मानसिक संतुलन खराब है सबको मालूम है। उद्धव ठाकरे जी ने कोई आरोप नहीं लगाया है। क्या आरोप लगाया उद्धव जी ने? आरोप क्या है? ये लोग भ्रष्टाचार कर रहे हैं महाराष्ट्र में, ये आरोप है क्या? ये लोग हार गए हैं लोकसभा का चुनाव, ये आरोप है क्या? कौन सा आरोप क्या होता है मुझे बताइए ना। मानसिक संतुलन की बात क्या है ये विधानसभा में पता चलेगी आपको, ठीक है? सर, आजच्या लोकसभातला मुंबई आनंद देणार कोण कुणाला धारावीचे बॅटलफील्ड असे लिहिलं आहे। धारावी हा मुंबईसाठी एक महत्त्वाचा असं एक रणमैदान झालेलं आहे। धारावीतल्या लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना 500 फुटाची घरे मिळावीत यासाठी जो धारावीचा पुनर्वसन प्रकल्प आहे त्याला शिवसेनेचा विरोध असण्याचं कारणच नाही। किंबहुना घरे मिळावीत म्हणून शिवसेनेने सगळ्यात मोठा मोर्चा काढला। पण हा प्रकल्प चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये आणि ह्या प्रकल्पातून महाराष्ट्राची आणि मुंबईची लूट होऊ नये, या प्रकल्पातून मुंबई विकली जाऊ नये उद्योगपतींना, ही आमची भूमिका आहे। धारावीचा प्रकल्प आहे ना, मग धारावीच्या लोकांचं पुनर्वसन हे तिथेच व्हायला हवं। धारावीमध्ये 18 पगड जाती धर्माचे लोक आहेत। धारावीमध्ये अनेक व्यवसाय आहेत, गारमेंट असेल, चर्मकार समाज असेल, कुंभार असतील, इतर अनेक व्यवसाय करणारे लोक धारावीत आहेत। 8 लाख लोकांचा साधारण घराचा प्रश्न आहे धारावीतल्या, आणि साधारण 500 एकरच्या वर ही जमीन आहे। त्या बदल्यात संबंधित बिल्डरला फार मोठ्या प्रमाणामध्ये TDR किंवा चटई क्षेत्र मिळत आहे, आणि हा संपूर्ण प्रकल्प हा फायद्यात आहे बिल्डरच्या। असं असताना धारावी पुनर्वसन प्रकल्प आणि पुनर्वसनच्या नावाखाली संबंधित लाडक्या बिल्डरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही चौकडी मुंबईतले 20 मोक्याचे भूखंड यांना देत आहे। त्याच्यामध्ये मदर डेअरीची जागा आहे, मदर डेअरी, त्याच्यामध्ये आमचा मुलुंडचा टोल नाका डम्पिंग ग्राउंड, दहिसर टोल नाका डम्पिंग ग्राउंड, वडाळ्याची मिठागृह, या जमिनी ज्या राखीव आहेत मुंबईत, या जर तुम्ही धारावीच्या नावाखाली कोणाच्या घशात घालणार असाल तर हा धारावी पुनर्वसन प्रकल्प नसून ही लुटमार योजना आहे। धारावीच्या लोकांना सगळ्यात आधी तिथे घरं बांधून द्या, नंतर व्यवहाराचं बोला। आधी धारावीच्या लोकांना 8 लाख धारावीच्या लोकांना पात्र अपात्र हा विषय, याचं फार नौटंकी न करता जे तिथे राहत आहेत, जे पात्र आहेत, जे अपात्र आहेत पण तिथे राहत आहेत, त्याच्यावर बसा।